भूतकाळातील नकोशा आठवणींपासून सुटका कशी करून घ्यायची याबद्दल मी व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यानंतर मला बरेच मेसेजेस असे आले की कितीही प्रयत्न केला तरी आम्हाला भूतकाळ विसरता येत नाही आहे. इथे रेड फ्लॅग काय आहे माहिती आहे का? खूप जास्त प्रयत्न करणे. मुळात जेव्हा आपण एखादी आपली भावना सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो ना, ती तितक्याच जास्त तीव्रतेनं उसळी मारते. म्हणून जेव्हाही भूतकाळात घडलेल्या या वाईट घटना किंवा एखाद्या व्यक्तींनी दिलेला त्रास, फसवणूक किंवा एखादा आजारपण आणि त्यातून आपण गेल्यानंतर आपल्याला झालेला त्रास, हे सगळं जेव्हा आठवेल तेव्हा काय करा की फक्त शांत बसून राहा. कुठल्याच पद्धतीनं त्याच्यावरती रिॲक्ट होऊ नका किंवा हे मला नाही आठवायचं म्हणून ते आठवणी दाबण्याचा प्रयत्न करू नका. त्या आठवणींना बाहेर येऊ द्या. त्याबरोबर तुमच्या ज्या भावना असतील, तुम्हाला राग येईल, चीड येईल, रडायला येईल, पश्चाताप वाटेल, त्या भावनासुद्धा व्यक्त होऊ द्या. दुसऱ्या व्यक्तीवर नाही, त्या तुम्ही स्वतः फील करा त्या भावना की आपल्याला आता राग येतोय, मला एखाद्या व्यक्तीचा राग येतोय किंवा मला त्या गोष्टीबद्दल म्हणजे मी एखादी वस्तू हरवली आणि ती आठवते आणि मला त्याबद्दल वाईट वाटते, मला रडायला येते. हे जे काही तुमच्या फिलिंग्स आहेत ना, त्या पूर्णपणे फील करा. त्यावेळी फक्त बसून राहा, त्या भावना फील करा. आणि आपल्या मनाची एक टेंडन्सी माहीत आहे ना की आपलं मन कुठल्याच गोष्टीवर जास्त वेळ स्थिर राहत नाही. तसंच ते या आठवणींवर सुद्धा स्थिर राहणार नाही आहे. थोडा वेळ गेला की ते पुन्हा कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टी शोधत राहणार आणि आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार. जेव्हाही या आठवणी येतील तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की थोडा वेळ गेला, 5 मिनटं असतील, 10 मिनटं असतील, 15 मिनटं असतील, की नक्कीच ह्या आठवणी मागे पडणार आहेत आणि आपण नव्या कुठल्या तरी विचारांमध्ये गुरफटले जाणार आहोत. त्यामुळं का आली ही आठवण किंवा का मला त्रास होतोय कारण आपण तो करून घेतोय म्हणून होतोय. ते आठवणी येऊ द्या, त्यासोबत शांत बसा. त्यावेळी कुठलीच गोष्ट करू नका. मनाला त्यावेळी पूर्णपणे मोकळं सोडा. जे पण आठवायचं असेल, जे पण त्याला फील करायचं असेल, जे पण आपल्याला फील होते ते फील करा. ते दाबून टाकण्याऐवजी ते फील करा. त्याच पद्धतीनं तुमच्या त्या भावना रिलीज होणार आहेत. नाहीतर त्या आतच साचून राहतील आणि त्या जितक्या साचून राहतील तितका जास्त त्रास होत राहील. म्हणून त्या भावना फील करा, मगच ते रिलीज होणार. लक्षात येतंय? थोडा वेळ गेला की नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आठवेल, नक्कीच काहीतरी छान पण गोष्ट आठवू शकते, एखादी सकारात्मक गोष्ट पण आठवू शकते त्याच काळात घडलेली आणि तुम्हाला मग नंतर छान वाटायला लागेल. सो ती भावना किंवा त्या आठवणी सप्रेस करण्याऐवजी त्या आठवणींना येऊ द्या, त्या फिलिंग्सना येऊ द्या, त्या फिलिंग्स फील करा. थोड्या वेळानं मन आपोआपच दुसऱ्या गोष्टींवरती उडी मारणार आहे किंवा दुसऱ्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होणार आहे. आठवणी येतोय म्हणून त्रास करून घेणं हा काही पर्याय नाही आहे. तर त्या आठवणी येत आहेत, इट्स ओके, कारण त्या आपल्याच आठवणी आहेत, आपलाच भूतकाळ आहे. तो असा डिलीट होणार नाही आहे. कम्प्युटरमधून किंवा मोबाईलमधून आपण एखादी फाईल डिलीट करतो तसं आपल्या मेमरीमधून आपल्या आठवणी डिलीट होणार नाही आहेत. फक्त काय होऊ शकतं की त्या आठवणींचा होणारा जो त्रास आहे, त्यांचा जो प्रभाव आहे, त्यांची जी परिणामकारकता आहे, जी तीव्रता आहे, ती कमी होऊ शकते. त्यापासून आपल्याला होणारा त्रास कमी होऊ शकतो. त्या आठवणी डिलीट होणार नाही आहेत. सो दॅट्स इट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावनांचा स्वीकार करा आणि स्वतःवरती खूप जास्त प्रेम करा. धन्यवाद.